आता मनूचा हात आम्ही तुमच्या हातात दिलाय. मनूला आमच्या दोघांशिवाय आता आता तुम्ही सगळेच आहात या जगात. तुम्ही काळजी नका करू, काही होणार नाही तिला. शेवटच्या श्वासापर्यंत मी तिच्या बरोबर आहे. आशाताई, सांभाळा माझ्या मुलीला. तुम्ही तिला आईसारखं प्रेम द्या. तुम्ही काळजी करू नका. अहो, मनू आमची सून नाही, मुलगी आहे. मनू मनू कशी का तू अशी? एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा पण फसलीस. कोण वाचणार तुला आता? आंधळ कोण ठरलंय? मी का तू? खर तर तुम्हाला परकी कधीच वाटली नाहीस, आणि आता तर काय, तू आमची लाडकी सून झालीस. आई, मलाही तसं काही वेगळं वाटत नाहीये. असं वाटतं याआधी सुद्धा मी इथेच राहत होते. मग तर काय, छानच झालं. अगदी मला हवं तसं झालं. या आंधळी कोशिंबिरीच्या खेळात पुढे मजा येणार. विश्वास ठेवा साहेब माझ्यावर. सॉलिड प्लॅन आहे, फसणार नाही. मंगेश, मानला तुला. जे बोललास ते करून दाखवलंस, आणि बेमालूम करून दाखवलंस. नाही, खरंच खरंच यार, लंबे रेस का घोडा आहेस तू. तू पळत राहा, लावतो मी तुझ्यावर पैसे. तुला काय पाहिजे ते मिळेल. पळत राहतो. काय हवंय तुम्हाला? काय करू की तुमचा बालिशपणा संपाल? ते तुला आत गेल्यावर करणारच आहे म्हणा. मग जाऊ दे ना. नाही, वहिनी आहे ऑलरेडी आतमध्ये, आणि आमची खात्री आहे खोली बघून ती आतापर्यंत वेळी झाली असेल. कारण आम्ही दोघांनी मिळून तुझी बेडरूम सजवले, थँक्यू. आणि आम्हाला असं वाटतं की त्या कष्टाचा चीज व्हावं, म्हणून तू हे काय चिल्लर नाही मागितली, मानधन मागतोय. अपमानधन नाही. हे ठेव तुलाच. किमान 2000 रुपये. दोन दोन मग 3 दे. जाऊ. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आई नेहमी लग्नासाठी फोर्स करायची मला, पण मी ठरवलं होतं की लग्नच नाही करायचं. कारण मला जशी मुलगी हवी होती तशी भेटलीच नाही. तुला भेटल्यावर, तुझ्याशी मैत्री झाल्यावर माझ्या लक्षात आलं की हीच ती मुलगी. म्हणून मी खरंच नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. आकाश, इतकं सगळं घडून गेलंय माझ्या बाबतीत, आपण काय ठरवलं होतं, सगळं काही पचवून एक्सेप्ट करून आपण इथपर्यंत आलोय. कशाला तू विचार करतेस? तू तरी भीती वाटते आकाश. वाटतं माझ्या भूतकाळाची सावली आपल्या भविष्यकाळावर पडू नये. नको ग मनू, नको करू इतका विचार. आता आपण आपल्या आयुष्यात चांगलं कसं करता येईल याचा विचार करू.